हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल द आर्ट होलिक आर्ट. तर मित्रांनो, आज आपण एक स्केच काढणार आहोत आणि ते एक साऊथची ॲक्ट्रेस आहे. तर त्या ॲक्ट्रेसचं मला नाव तर माहीत नाही, बट आपण त्यांचं एक पोर्ट्रेट काढण्याचा प्रयत्न करू. तर बघू कशा प्रकारे होते. आणि आपण फ्री हँड काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघू. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काढू आउटलाईन काढून घेऊ आपण. ठीक आहे. आउटलाईन आपल्याला म्हणजे ते जसं त्या इमेजमध्ये आपल्याला दिसते तर आपण तसं काढण्याचा प्रयत्न करू. तर फ्री हँडने कसं आपली प्रॅक्टिस थोडी अजून इम्प्रूव्ह होते, कारण की याच्यामध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट माहीत नसते आणि आपण सगळी जे काय आहे ते इमेजिननी करतो. तर बघू आपलं हे कशा प्रकारे आर्टवर बनते. तर ठीक आहे. इथं असणार आपली आईज. ठीक आहे. इथं असणार आपली आईज, इथं असणार आहे म्हणजे नोज, इथून मग खालचा. ठीक आहे. तर तिथून आपण गॅप, मधातली गॅप, हे डोळे जाणार, आपलं आयब्रो जाणार. डोळ्याची सुरुवात ते आपलं खाली जाणार. ओकेच. तर आपण इथून सुरुवात करू नये. डोळे आयब्रो काढण्याचा प्रयत्न करतो आपण. तर बघू आपलं चांगलं बनते नाही बनत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. फ्री हँडने काय होते की आपल्याला म्हणजे
आपली जे थिंकिंग पॉवर जे आहे तर आपल्याला ते अजून म्हणजे एक्सपांड म्हणजे होऊ शकते जर आपण असं जर आर्टवर्क केलं तर. कारण की याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची आपल्याला आउटलाईन किंवा म्हणजे त्या बाकी गोष्टी आपल्याला काही माहीत नाही. आपण फक्त जस्ट ऑब्झर्वेशन करून ट्राय करत आहोत.
तर हे आपलं अशा प्रकारे थोडं बहुत झालेलं आहे आर्टवर्क. ठीक आहे. तर तुम्ही अशी प्रॅक्टिस करू शकता तुम्ही, कारण की जर तुम्ही हे जर टेक्निक जर यूज केली तर तुमच्या जे इमॅजिन जी तुमची पॉवर आहे तर ती तुमची अजून जास्त बूस्ट होऊ शकते, म्हणजे एक्सपांड होऊ शकते. आणि तेच जास्त महत्त्वाचं असते आर्टिस्टसाठी. कारण की तुम्ही जोपर्यंत स्वतःहून म्हणजे असं कोणतं काही आयडिया, नवीन काही टेक्निक्स वगैरे जर तुम्ही त्या एक्सप्लोर जर नसेल करत तर तुमची जे स्किल आहे तर ते इम्प्रूव्ह होणार नाही. तर म्हणून ट्राय करा समथिंग न्यू जे तुम्हाला येते. तुम्ही जर त्याच्यावर जर टाईम जर तुम्ही दिला तर तुमची तेवढी स्किल जी आहे ती इम्प्रूव्ह होणार नाही. तर तुम्हाला जी गोष्टी तुम्हाला जास्त येत नाही तर तुम्ही त्याच्यावर जास्त फोकस केलं तर तुमची जे स्किल आहे तर ते अजून जास्त डेव्हलप होऊ शकते. प्रॅक्टिस खूप जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही कितीही चांगला काढत असाल तरी जर तुम्ही प्रॅक्टिस जर नसेल करत तर काही फायदा नाही. तर आपल्याला एक्झॅक्ट म्हणजे असं काही काढायचं नाही. ठीक आहे. कारण की जर तुम्ही एक्झॅक्ट काढण्यासाठी जाल तर तुमची प्रॅक्टिस कमी न तुमची जास्त हाल जास्त होणार. कारण की परफेक्शन तर तुम्हाला आता ते काही येणार नाही. आणि मी पण असं म्हणजे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे खूप मोठा असा आर्टिस्ट आहे जो तुम्हाला सांगून राहिला या सगळ्या गोष्टी असं काही नाही. म्हणजे मी आतापर्यंत ज्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत तर मी तेच तुम्हाला सांगत. मी पण तुमच्यासारखं असं छोटा आर्टिस्ट आहे. त्याचं छोटं मोठं तर असं काही नसते. बट तर बिंदी इज मोस्ट इम्पॉर्टंट. याच्या बिना शान नाही. कल्चरशी आपलं रिलेटेड आहे पार्ट. बिंदी मीन्स सो इट्स नेसेसरी. हे बघ फ्री हँडने मी हे या सगळ्या गोष्टी केल्या आहे. डिफिकल्ट आहे फ्री हँड म्हणजे, पण खूप फायदा देते ही टेक्निक. ऑब्झर्वेशन जर तुम्ही करून जर म्हणजे आपल्या या सगळ्या गोष्टी करत आहे तर म्हणजे खूप चांगलं आहे. तर झालं आहे आपलं.
बघा आता आपला खांदा जो आहे हा खाली गेला, तर आपण करेक्शन असं करू शकतो. आता आपला हा जर म्हणजे आहे थोडा बहुत बरोबर नाही, हा पण थोडा जास्त खाली गेला आहे, तरी अशा चुका जास्त होतात फ्री हँडमध्ये. तर यासाठी आपलं जे इमॅजिनेशन आहे तर ते खूप चांगले पाहिजे, ऑब्झर्वेशन पॉवर जास्त पाहिजे. किती डिफरन्स आहे हा, अशा चुका होतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी प्रॅक्टिस केल्यानंतरच. तर अशा प्रकारे आपलं जे आर्टवर्क आहे तर ते झालेलं आहे. डन. सो तर झालं आपला आर्टवर्क अशा प्रकारे. सो थँक्यू, धन्यवाद. आतापर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असेल तर खूप खूप मनापासून धन्यवाद. बाय.